नमस्कार मित्रमंडळींनो, आज आहे तारीख 4 ऑगस्ट 2026 आणि आजच्या रोजी महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडलेल्या आहेत. ओके, आता जर आपण पहिल्या अपडेटकडे जर लक्ष दिले आणि आजची सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजेच की उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी महाराष्ट्र काँग्रेसने केलेल्या गुंगी गुडिया या उल्लेखामुळे आता मोठा राजकीय वादसुद्धा निर्माण झालेला आहे. बीड दौऱ्यात पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर न दिल्यानंतर काँग्रेसने सोशल मीडियावर हा शब्दप्रयोग केलेला आहे. त्यानंतर महायुतीकडून तीव्र प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका करत महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला अशा भाषेची मान्यता नसल्याचे सांगितलेले आहे. तसेच उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा याला एक रिॲक्शन म्हणून उत्तर दिलेलं आहे. एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसची बुद्धी भ्रष्ट झाल्याची टीका करत हा केवळ सुनेत्रा पवार नव्हे तर सर्व महिलांचा अपमान असल्याचे म्हटलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांनी इंदिरा गांधींचे उदाहरण देत इतिहासाची आठवण करून दिले. तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हा शब्दप्रयोग अशोभनीय असल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले आहे. ओके, आता जर आपण दुसऱ्या अपडेटकडे जर बघितलं आजची जर दुसरी न्यूज अपडेट बघितली तर राज्यातील डॉक्टरांच्या संघटनेने आज एक मोठा निर्णय घेतलेला आहे. भारतीय वैद्यकीय संघटना IMA ने 4 ऑगस्ट सकाळी 6 ते 5 ऑगस्ट सकाळी 6 या कालावधीत 24 तास वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याची घोषणा केलेली आहे. या आंदोलनामागचे मुख्य कारण म्हणजेच की CCMP अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या BHMS डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणी देण्याच्या निर्णयाला IMAचा विरोध आहे. IMAच्या मते या निर्णयामुळे आधुनिक वैद्यकशास्त्राचा वैज्ञानिक दर्जा धोक्यात येऊ शकतो. संघटनेने असा सुद्धा इशारा दिलेला आहे की नोंदणी प्रक्रिया सुरू झाल्यास आंदोलन आणखी तीव्र केले जाईल. आता जर आपण नंतरच्या एका अपडेटकडे जर लक्ष दिलं तर आता आणखीन एक महत्त्वाची न्यूज अपडेट आहे ती म्हणजेच की गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर POP मूर्तींवरील म्हणजेच की पॉप मूर्तींवरील बंदी पुन्हा चर्चेत आलेली आहे. ओके, आता मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारले की बंदी 3 वर्षे पुढे ढकलण्याची गरज का पडली. न्यायालयाने विचारले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यावरणपूरक शाडूच्या मूर्तींचे आवाहन केलेले आहे. याबाबत सरकारची भूमिका नक्की काय आहे. यापूर्वीही संधी देण्यात आलेली होती, त्यामुळे आता जो हा पुन्हा मुदतवाढ देणे स्वीकार्य नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केलेले आहे. यावर राज्य सरकारने जनजागृती आणि संक्रमण प्रक्रियेसाठी आणखी 3 वर्षांची आवश्यकता असल्याचे सांगितलेले आहे. ओके, आता जर आपण चौथ्या महत्त्वाच्या न्यूज अपडेटकडे जर लक्ष दिले तर आता ही विदर्भातली माहिती आहे, अत्यंत दुःखद. विदर्भातील शेतकरी संकट पुन्हा एकदा समोर आलेले आहे. यवतमाळ जिल्ह्यात 2026च्या पहिल्या 6 महिन्यात तब्बल 152 शेतकरी आत्महत्या झाल्याची माहिती समोर आलेली आहे आणि या आकडेवारीमुळे शेतकरी कल्याण योजना, कर्जमाफी आणि आर्थिक मदतीच्या प्रभावीतेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित सध्या होत आहेत मोठ्या प्रमाणावर. तसेच MPSC बद्दल एक अपडेट आहे. MPSC परीक्षेतील कथित अनियमिततेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे स्पष्टीकरण सुद्धा दिलेले आहे. त्यांनी स्पष्ट केलेले आहे की हा कोणताही घोटाळा नसून MPSCने स्वतः पोलिसात तक्रार दाखल केलेली आहे. तपासात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई सुद्धा केली जाईल असेही त्यांनी सांगितलेले आहे. तसेच E20 बाबत काँग्रेसने थोडा निषेध जाहीर केलेला आहे. आता महाराष्ट्र युवा काँग्रेसने नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानाबाहेर E20 इंधन धोरणाविरोधात आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान सुमारे 30 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. काँग्रेसचा आरोप आहे की E20 धोरणामुळे वाहनांच्या इंजिनचे नुकसान होत आहे. तसेच पेट्रोलमध्ये इथेनॉलऐवजी पाणी मिसळले जात असल्याचाही आरोप करण्यात आलेला आहे. राज्य काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या धोरणामागे मोठा घोटाळा असल्याचा दावा करत नितीन गडकरी यांच्या राजीनाम्याची मागणीसुद्धा केलेली आहे. ओके, तसेच आता नंतरची अपडेट म्हणजेच की NCP शरद पवार गटचे आमदार रोहित पवार यांनी मतदार यादी पुनरावलोकन प्रक्रियेवर गंभीर आरोप केलेले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार भाजपकडून मतदारांचे बेकायदेशीर वर्गीकरण केले जात असून निवडणूक प्रक्रियेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. या आरोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर मित्रमंडळींनो, आजच्या 4 ऑगस्ट 2026च्या महाराष्ट्र राजकारणातील या प्रमुख घडामोडी होत्या ज्या की मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. आणि या सर्व बातम्यांवर तुमचे नक्की मत काय आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच ताज्या महाराष्ट्र अपडेटसाठी आपल्या या बडी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.